लोकसभा निवडणूक सुरू आहे. हवा कोणाची? खासदार कोण हवा? महाविकास बांदल, आता मग काही करू नका. मंगलदास बांदल, शिवाजी आढळराव का विद्यमान खासदार अमोल कोल्हे? महाविकास आघाडी, विद्यमान खासदार अमोल कोल्हे. शिवसेनेची फरफट होते असं वाटत नाही? कुणी सांगितलं तुम्हाला? कशी काय फरफट होते? शिवसेना जोशात आहे, सगळ्यात जास्त जागा शिवसेनेला आहेत. तुम्ही असं कसं काय म्हणता? तुम्ही चुकीचं बोलताय. वाटणं साहजिक आहे, चुकीचं आहे तुमचं. माझा प्रश्न पुन्हा घेतो, तो चुकीचा का काय बरोबर सगळे प्रेक्षक ठरवतील. बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचं, प्रसंगी मी माझं दुकान बंद करेल, परंतु मी काँग्रेस, शरद पवार यांच्यासोबत कधीही जाणार नाही. बाळासाहेब म्हणाले होते, सर्वसामान्य शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री करायचंय. उद्धव साहेब ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत? एकनाथ शिंदे सर्वसामान्य शिवसैनिक नाही. त्यांना कुठे मुख्यमंत्री केलं? मग कोण मुख्यमंत्री आहे? अहो साहेब, कोणाच्या मुळे झाले ते? आता ऐका ना तुम्ही, पुढचं ऐकून घ्या. आता मला बोलू द्या. तुम्ही बोलले ना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार होते. तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचे माझे संबंध, किंवा शिवसेनेमध्ये मी तालुका प्रमुख आहे. कमीत कमी मला एवढं तर माहिती आहे की ज्या वेळेला 2019ला अमित शहा मातोश्रीवरती आले, त्यावेळेला काही कमिटमेंट झालेल्या होत्या. त्या आम्हाला काही कारणाच्या निमित्तानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी समजावून सांगितलेलं होतं. आता थोडं खुलं सांगतो. त्या काळामध्ये आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रवेशाच्या हालचाली चालू होत्या तालुक्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आमच्या तालुक्यातल्या संघटनेमध्ये थोडंसं आशाताई वगैरे हा सगळा पार्ट आपल्याला सगळ्यांना माहिती. त्या काळात आम्हाला प्रमुख 70-80 शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलून घेतलेलं होतं. आणि त्यावेळेला उद्धवजींनी आम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं, अमित भाई शहा मातोश्रीवर आले होते, त्यांच्याशी आपलं काही बोलणं झालेलं आहे. येत्या विधानसभेनंतर कोणाचे आमदार किती हा क्रायटेरिया न लावता 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, अशा प्रकारे सत्तेचं समान वाटप झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे 100% या पुढच्या काळामध्ये तालुक्याला आपल्याला शिवसेनेचा आमदार पाहिजे. हा एक लिमिटेड विषय. फक्त हेच तुम्हाला मला ज्याच्यातून सांगायचं होतं की शिवसेनेचा अर्धा मुख्यमंत्री म्हणजे अर्धा काळ 2.5 वर्ष, आणि भाजपचा अर्धा काळ मुख्यमंत्री हे ठरलेलं होतं. नंतर त्याच्यात भाजपनी पलटी मारली. पण त्याच काळामध्ये ज्या वेळेला 2.5 वर्ष मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार, त्याच्यामध्ये नाव जे होतं ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचंच होतं. एकनाथ शिंदेचं नाव वाचताना उद्धव साहेब मुख्यमंत्री का झाले? आता ऐका पुढचं. दुसऱ्या गोष्टी आता ह्या खरच्या वरच्या पातळीवरच्या आहेत. भाजपने आपला शब्द पाळला नाही. ते म्हणाले की असा शब्दच दिलेला नाही. पण नंतर आता तुम्हाला कळतंय की जे गद्दारमध्ये आमचे एक आमदार गेलेत, संजय शिरसाट, त्यांनी आता एक साधारणतः महिन्यापूर्वी स्वतः बाईट दिलेली आहे की असा शब्द भाजपने दिलेला होता की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री. फक्त हे त्यांनी कबुली दिलेली आहे. म्हणजे आता लोकांनाही पटतंय की शिवसेनेला भाजपने शब्द दिलेला होता. देतोय. याच्या मागची पार्श्वभूमी माहिती पाहिजे असते. तुम्ही कारण नसताना जनतेमध्ये आमच्या पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना बदनाम करण्याचं सांगतो तुम्हाला. उद्धव साहेब यांनीच एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं होतं. परंतु काही वाटाघाटीमध्ये भाजपनी आम्ही तसा शब्द दिला नाही. म्हणून मग शेवटी भाजपलाही कधीतरी धडा शिकवला पाहिजे. 2014ला ज्या पद्धतीनं भाजपनी शिवसेनेबरोबर गद्दारी केली, त्यांचं बहुमत आलं म्हणून त्यांनी शिवसेनेबरोबरची युती तोडली, ऐन वेळेला तोडली. तो अनुभव पाठीशी होता. पुन्हा ते 2019ला नाक घासत अमित शहा मातोश्रीवरती आले आणि पुन्हा ते शब्द पालटवत आहेत. म्हणून भाजपला धडा शिकवणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली आणि त्याच्यामध्ये सर्वानुमते असं ठरलं की बाबा शिंदे साहेबांच्या ऐवजी हे सरकार जर चांगलं चालावं असं वाटत असेल तर आदरणीय मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय उद्धवजींनी राहावं, अशा प्रकारचा तो विचार पुढे आला. म्हणून उद्धवजींना स्वतःची इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं. बाळासाहेबांच्या स्वप्नांना तिलांजली दिली असं वाटत नाही? काय त्याच्यात तिलांजली? मग बाळासाहेब एक सेकंद बाजूला ठेवा थोडंसं. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धवजी बाजूला ठेवले तर ते शिवसैनिक नाही आहेत? फक्त शिवसैनिक आहेत की नाही एवढं सांगा. नाही, असं कसं काय? तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या पद्धतीने सोयीस्कर करता. मग बाळासाहेबांचे पुत्र अजिबात नाही. तुम्ही जे म्हणता ना, तुम्ही जे आता सर्वसामान्य शिवसैनिक, ऐका ना, परत मी तिथेच येतोय. मी परत तुम्हाला सांगतोय की एकनाथ भाईंनाच
मुख्यमंत्री ठरलं होतं, पण राजकारणातल्या काय अडचणी असतात. आता तुम्ही म्हणताय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधीला सपोर्ट केला होता. इंदिरा गांधी कोणत्या पक्षाच्या होत्या? काँग्रेसच्याच होत्या ना. मग बाळासाहेबांनी त्यावेळेला पाठिंबा दिलाच होता ना. दुसरं, काँग्रेसच्या महामहिम राष्ट्रपती पदासाठी ज्या उमेदवार होत्या प्रतिभाताई पाटील, त्या देखील काँग्रेसच्याच होत्या. पण महाराष्ट्राची कन्या आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी शिवसेनेत असून देखील शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा हा प्रतिभाताई पाटलांना दिलेला होता. हे बघा, राजकारणामध्ये काही गोष्टींना साहेबांचे शब्द पाळता आले नाही, त्याला वेगवेगळी उत्तर कसं उत्तर, जे आहे खरं तेच सांगतोय आम्ही. काय चुकीचं सांगतोय? जे बाळासाहेबांनी केले तेच सांगतोय. त्याच्यात चुकीचं काय सांगतोय आम्ही? जी वस्तुस्थिती घडली ना ती. तात्पुरता पाठिंबा होता. महाराष्ट्रीयन असल्यामुळं त्यांनी प्रतिभा देवीसिंग पाटील यांना दिलं होतं. इंदिरा गांधीजींना तो बी तात्विक होता, ते कुठे सत्तेत सहभागी झाले नव्हते. मग हा देखील तात्विकच मुद्दा आहे. आता कसं तुम्ही तात्विकवर आले? हा तात्विकच मुद्दा आहे. तुम्ही मग त्याच्यात विशेष काय, वाईट काय? आणि उद्धव साहेबांनी वाईट काय केले? 2.5 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं. त्यांच्या कामाबद्दल विचारलंच नाही, त्यांच्या कामाबद्दल अजिबात काही चुकीचं नाही. उद्धवजी साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले, ही महाराष्ट्राची गरज होती, तत्कालीन राजकारणाची गरज होती. उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले, एकदम चांगली गोष्ट झाली. मग आता आदित्य ठाकरे मंत्री झाले पर्यटन, ती कोणाची गरज होती? ती ठीक आहे ना. हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, राजकारण चालवत असताना परत तिथे येतो मुद्दा. मग कालपर्यंत उद्धवजी मोदीजी जे म्हणतायत की हे भ्रष्टाचारी, ते भ्रष्टाचारी, ते त्यांच्यासोबत येतात, हे प्रश्न कधीतरी त्यांना पण विचारा. ते लायक नाही, मग तुम्ही पण ना लायक. नाही नाही, असं कसं काय? ते लायक नाही असं काय? हे नालायक. हे बघा, ऐकून घ्या. लायक माझं ऐका. लायक नालायक या गोष्टी राजकारणामध्ये आता फारशा राहिलेल्या नाहीत. शेवटी हे राजकीय तडजोड आहे. या राजकीय तडजोडी पायी त्या गोष्टी घडल्या, त्याच्यात विशेष असं काही नाहीये. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.